काय काय सोडायचं नाहीये का? कधीच नाही. हो, परत कधी खोटं बोलू नको. I'm sorry. I'm sorry. का? तू नाही सॉरी म्हणायचं आता. तुझं सॉरीचा स्टॉक संपला आता. मग माझं ऐकलं का नाहीस का? एवढं प्रेम होतं तर माझ्या. सॉरी, हे का? माझा स्टॉक बाकी आहे. एकही क्षण असा गेलेला नाही जेव्हा मला तुझी आठवण आलेली नाही. मी काय करू? मला मला खूप खूप भयंकर राग आला होता तुझा. आणि सॉरी. आता हे का? तू जेव्हा जेव्हा समोर यायचास ना तेव्हा असं वाटायचं एक खणखणीत कानाखाली मारावी तुझ्या. मग मारायचंच ना. एक काय 10 खानाखाली मारायचीस. मला नसतं काही वाटलं, पण तुझा राग तर शमला असता. आपलं जे काही चाललं होतं ते जर एका कानाखाली मारण्याने संपलं असतं तर मला चाललं असतं का ते. मलाही तुझी खूप आठवण येत होती ईशा. सॉरी. तेव्हाचे तुझे डोळे कसे होते, इतका तिरस्कार दिसायचा मला त्या डोळ्यांमध्ये. इतका तिरस्कार आजपर्यंत माझं कोणीच केला नाहीये ईशा. खरंच. मला अजूनही हे खरं वाटत नाही. मलाही. म्हणजे तू हे सगळं विचारपूर्वक नाही करत आहेस? कारण मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय. त्यानुसार काही गोष्टी इथून करायच्या असतात. मला तू खूप आवडतो सो. पण मला हे वाटायला तू स्कोपच नाही ठेवला. तू मला गेल्या काही दिवसात जे काही वागवत होतीस ना, मला असं वाटत होतं ना तू समोर आलीस की मी डायरेक्ट मिस्टर इंडियाच व्हावं. म्हणजे गायबच होऊन जाऊ. तू आलीस की मी त्या क्षणी गायब व्हायला पाहिजे. मी तुला दिसायलाच नाही पाहिजे. तुलाच काय, मी मलाही दिसायला नको असं वाटायचं मला. मला डायरेक्ट अस्तित्वाचेच प्रश्न यायला लागले. मी कोण आहे, मी का आहे, मी काय करतोय इथे, माझी काय गरज आहे. आय हॅड स्टार्टेड हेटिंग मायसेल्फ. मी टू. मी जेव्हा तुझ्याशी असं वागत होते तेव्हा माझाच खूप राग यायचा. मी मलाच खूप त्रास करून घ्यायचे. त्या रात्री तू माझ्या घराबाहेर जेव्हा बसला होतास ना तेव्हा एक क्षण तर असा आला होता जेव्हा मला वाटलं की बास, आता हे संपवावं सगळं. सुरी होती माझ्या हातात. मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं आणि लगेच तुला वर भेटलो असतो. बास ना. नाही खरंच, मी जेटली आपण वर भेटलो असतो. आपली वर भेट झाली असती, पण मग वर काय केलं असतं? बास मरणाच्या गोष्टी. बास झालं आता. असं कसं आहेस तू? I love you. Love you too. Bye.
बागेत बसल्यासारखे नको, घरात बसल्यासारखे बसा. ग्रीन रूफ मध्ये बसल्यासारखे नको, घरात बसल्यासारखे बसा. ते स्टूल घे, इथे बस. पण का? ते सांगते ते कर, बस. अरे बापरे. चला. दृष्ट काढणार आहेत. इडापिडा टळो, ज्याची दृष्ट त्याला लागो. शोभना मावशी, हा बेटा. काय ग? आय एम सॉरी. का ग? रागाच्या भरात सगळ्यात जास्त तुम्हाला बोलले मी. अगं ए बेटा, काय करतेस? हा, वेडी आहेस का? आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. अगं मी नाव आय बेग ऑफ यू. आय बेग ऑफ यू. शोभना मावशी, तुम्ही आणि माझी आई. अगं मी पण आईच नाही का तुझी? म्हण मला आई. काय म्हणू, माझ्या आईने आणि माझ्या या आईने खूप सहन केलंय माझं वागणं. ग्रेट आहात तुम्ही सगळे, खूप ग्रेट आहात. अगं काय बोलतेस तू? हो, मला फक्त ना ते त्यावेळेला कळत नव्हतं. इतकं प्रेम केलं तुम्ही माझ्यावरती, ओम इतकंच. मी त्या परिस्थितीत नव्हते ते सगळं समजून घेण्याच्या. आंधळी झाले होते मी. मला काही कळत नव्हतं. मी असे इथून ऑफ झाले होते. मी इतकी करंटी आहे ना, मी खरंच मला लायकी नाही माझी. मी करंटी आहे. हो, नाही, असं नाही बोलायचं बेटा. हा, ए ओम, अरे सांग नाही समजावून. ए बेटा, तुला माहिती नाही हो मी यांना काय आणि कसं कसं बोलले ते. नाही, मला बोलू दे ना प्लीज. मला खरंच बोलू दे. मी ते आंधळे झाले होते, असं स्वतः गुरफटून बसले होते. मला कळतच नव्हतं मी काय करते. म्हणजे तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचं? मला कळतंय. नाही, त्यामुळे झालं काय की तुम्ही खूप प्रेम करत होतात माझ्यावर सगळे, पण मला काही समजत नव्हतं ते त्यावेळेला. खरं तर तुम्ही ओम इतकंच प्रेम केलं माझ्यावरती सगळ्यांनी, आणि तुमची ना माझ्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी होती. मी ते समजून नाही घेऊ शकले. मला कळलं नाही ते त्यावेळेला. तुम्ही जे प्रेम केलंय ना माझ्यावर, मला आत्ता त्याची किंमत कळते. असं नको बोलू. आय एम सॉरी. आय एम रिअली रिअली सॉरी. आय एम रिअली सॉरी. या सगळ्या काळात ना मी खूप घाण अवस्था करून घेतली होती स्वतःची. मला आत्ता कळतंय की तुम्ही किती ग्रेट आहात सगळे. ग्रेट ग्रेट आहात तुम्ही सगळे. इतकं हिशोबाच्या पलीकडचं प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं. शांत हो, तू शांत हो. कोणी रक्ताचा माणूस पण नाही करणार हे असं सगळं. आय एम सॉरी. काय बोलू? पण आता या स्पर्धेत तुमच्यासोबत मी सुद्धा उतरलीय. म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करून दाखवेन मी ओमवर. आता तू या स्पर्धेत उतरल्यानंतर आमचा काय टिकाव लागणार आहे? मी जरा कामताने सांगून येते. काळजी करत बसलेत बिचारे. ऐकलंस का शोभना मावशी? काय रे? बिचारे कामत. काय? नाही काय नाही. मी हेच सांगत होतो शोभना मावशीला की एक व्यक्ती कोणीतरी कोणाच्या तरी बाजूला बसायला कुरकुर करायचं. अच्छा, ही तीच एक व्यक्ती आहे का ज्याने जयेश दादाच्या लग्नात टिकली मिळवली होती? अरे तुम्ही सगळे सिरियस नका ना हो. मी गंमत करतेय. नाही हो, गमतीचाच भाग आहे तो. पण ती व्यक्ती आमच्यासाठी फार महत्वाची आहे. त्या व्यक्तीने सावरून घेतला होता तो सारा प्रसंग टिकलीचा, माहितीये ना? बरं चला आजी, आता या दोघांना बोलू दे, आपण निघूया.
या दोघांना पुन्हा एकदा बागेत बसू दे. मी सुशांतला फोन करते. विल बी रिअली व्हेरी हॅपी फॉर यू. कसं ग माझं पोर, बघा आता कसा चेहरा खुललाय. ईशाबाई, आता सोडून जाऊ नका हा आमच्या पोराला. आय लव्ह यू आशू, आय लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू. ईशा, कुठे आहेस तू? बरी आहेस ना? मी बरी आहे, मी फर्स्ट क्लास आहे. मी केस जिंकले आशू, मी केस जिंकले. तू असं का बोलतेस? तू बरी आहेस ना? तुला बस मिळाली का? हा? बस सोडली, चुकवली मुद्दाम. रस्ता करेक्ट मिळाला पण. मला काही कळत नाहीये. कुठे आहेस तू? ओळख? कुठे? नाही. हो हो. नाही नाही, तू ओमकडे आहेस. हा? देर यू आर. कसं झालंय सगळं? हा? त्यासाठी लगेच ग्रीन रूफला भेटा, प्रभात रोडच्या. येस. म्हणजे तुमचं परत जमलं. तुटलेलं नव्हतंच ते, फक्त ताणलेलं होतं. आणि मला सवय आहे ताणाची. मी जिम्नॅस्टिक्स करायचे लहानपणी, यु नो. पण मला सवय नाहीये जिम्नॅस्टिक्सची. माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते, तेच गोळा करायचे आता. फोन सुद्धा तुटलाय माझा, त्याचे तुकडे तुकडे झालेत. काय 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 म्हणतोय तो? काय नाही, तो म्हणतोय त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्याच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले होते. आता ते सगळे तुकडे आम्ही मिळून गोळा करतो आणि ग्रीन रूफला पोहोचतो. ए, त्याला सांग की माझंही त्याच्यावरती खूप प्रेम आहे. सांगते. मी येते, मी लगेच येते ईशा. येस येस. पण मी कशी जाऊ? कुठल्या तोंडाने तिथे जाऊ? नाही, मी फोन करते त्याला. नाही, पण काय बोलू त्याच्याशी? शी, त्यापेक्षा मेसेज करते. सॉरी ओम. ऍक्च्युली काय 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 सांगणार त्याला? नाही, एवढा मोठा मेसेज पण नाही करता येणार मला. किती गोष्टींबद्दल सॉरी म्हणू. काय झालं? काय झालं? हो हो हो. नाही नाही, अरे हो, पण आता आहे मी इथे. खरंच आहे. नाही पण तू खरंच आली असे मला खरंच वाटत नाही. इतकी स्वप्न पडत होती तुला. खरं काय खोटं काय काहीच कळत नाही आता. खरंच खूप स्वप्न पडले. मलाही सेम आहे आपलं. चल निघूया, चल चल चल. का थँक्यू? खरंच थँक्यू. तू आली नसतेस ना तर मी काहीच करू शकलो नसतो. मला काहीच जमलं नसतं. रस्त्यावर फिरत राहिलो असतो असाच. म्हणून मी जॉब सुद्धा सोडला. माझ्या जगण्याचं कारणच हरवलं होतं. मला काहीच चांगलं वाटत नव्हतं. काय बघतेस? तुझ्या डेथने घालून जायला झालं मला. सो डीप. तुझ्यासारखी माणसं नसतात रे जगात. इतकं प्रेम करणारी सगळ्यांवर, सगळ्यांना इतकं सहज सामावून घेणारी. खूप मोठा माणूस आहेस. मोठा माणूस?
अरे उगाच तू माझं वय कशाला काढतेस? मी वयाने का मला मोठा करतेस? उगाच मला गिल्ट नको देऊस हं? मी कॉम्प्लिमेंट देते तर ते घे ना. ए, आता आपण कोण आहोत? म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड की मित्र मैत्रिणी की आणि कोणीतरी? सगळं. चल चल ना. चल पटकन चेंज करून येतो. तू बॅग घे. बॅग नको, येताना कलेक्ट करू. गाडीवर आपल्या दोघांच्या मध्ये आणखीन कोणी नकोय मला. नाही नाही हो 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 नाही नाही. हो हो हो. कामत लवकर या, पोरं निघाली. कामत. गेलो का? बाय 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 आजी. थांबा, कामत येत आहेत. अगं मी त्यांच्याशी नंतर बोलतो. बाय बाय. आता एकत्र फिरण्याची घाई झाली आहे त्यांना. अहो नाही नाही आहे, असं नाहीये. पण म्हणजे आम्ही लगेच येणार आहोत परत. अश्विनी निघाली असेल ना, ती पोहोचली असेल तिथे आता. अगं सावकाश जा आणि खूप मजा करा, फिरा. आज आजींना काही प्रॉब्लेम नसणार आहे. मला कधीच प्रॉब्लेम नव्हता. ओम, एक मिनिट थांब. पळताय कुठं? नाही म्हणजे मला प्रमिला आजीनी खुशखबरी सांगितलेली आहे. मला इतका आनंद झाला म्हणून तुम्हाला सांगू का, खूप आनंद झाला. आणि असं वाटलं आपण काहीतरी केलं पाहिजे. हे घ्या. हे काय? अरे रे, आपल्याच बागेतल्या फुलांची घरी केलेलं आहे. घ्या, फार प्रेमाने केलंय. थँक्यू कामत आजोबा. असेच फुलत राहा आणि भांडू नका. हा, मी हे प्रमिलासाठी म्हणलं. सारखं भांडत असते माझ्याशी. आता मला नाही सहन होत या वयात. आता काय हो, मी भांडते तुमच्याशी? अगं, काय म्हणजे- उगाचच काहीतरी तू बोलताय? नाही, मी भांडतो हो तुझ्या. मग मी हो, माझ्याबद्दल कसं बोललात तुम्ही? हा, सारखं सारखं काहीतरी बोलत राहायचं माझं. हा, राहून द्या, राहून द्या. चला चला, घरी जा आता. मी जाते. हॅलो मिस्टर अँड मिसेस चौधरी. वेलकम. थँक्यू. अगं हे what the- थांब ना. का काय झालं? मला ना तुझे आपल्या रोमॅन्टिक स्पॉटच्या एंट्री पासनाचे फोटो काढायचे. ए, नाही हं, नाही नाही. हो, काय वेडी आहेस का तू? काय? काढू दे ना प्लीज प्लीज प्लीज. अगं लोक बघतायत. बघू दे ना, काय फरक काय पडतोय. बघ नाही तू, बघ ना, नाही. बघ ना. ओके रेडी? रेडी. किती ओरडस आहे. राहा ना नीट उभा अरे प्लीज. नीटच आहे. आता विड्रॉल सिम्पटम्स असतात नाही कुठल्याही गोष्टीचे. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी ईशा. ईशा मी तो विषय पुन्हा नाही काढणार आता. खरंच आय एम सॉरी. ए तू फोटो काढ ना. मी मस्त छान स्माइल देतो. हा काढ ना. आला असा ना. तुला काय वाटलं तुला एकट्यालाच ऍक्टिंग करता येते? मी एक विचारू, म्हणजे ना आपण पहिल्यांदा भेटलो ना तेव्हापासून तू सारखं वॉट द असं म्हणतोस. पुढे काय असतं त्याच्या? सांग ना रे, सांग ना, सांग रे. ए तू सारखं सारखं भेंडी भेंडी असं म्हणत असतेस. शब्दशः त्याचा तोच अर्थ घ्यायचा असतो की एक सांग ना. मी काय म्हणते, सांग. मी तुला इथं कशासाठी बसवलं होतं? तू उगाच विषय नको बदलूस, गुपचूप बस ना. ओके गुपचूप ओम गडबड ईशा. तू इथे बघ फोटो काढू दे. इथे बघ, असं लाईट छान येतोय. आता काय झालंय हसायला?
अरे सांग ना. तू आता फोटो काढत होतीस ना, मला काय आठवलं माहितीये? काय? तुला आठवतंय आपण एकदा ऑफिसच्या पार्किंग मध्ये मी तुझे फोटो काढत होतो? हे हो. ते का काढत होतो माहितीये? कारण मागे शोभना मावशी आली होती आणि तुला ती दिसू नये यासाठी माझी सगळी धडपड चालू होती. बापरे. हो. आणि शाळ्या मला तेव्हा म्हणालास काय छान दिसतीस तू म्हणून फोटो. नालायक, हलकट. अगं आता मी काय करणार होतो? माझीच आई माझ्याच ऑफिसमध्ये काम करताना तुला दिसली असती तर मग काय स्टोरी बनवणार होतो मी? ऑलरेडी एवढ्या स्टोऱ्या रचून खोटं बोलत होतो तुझ्याशी.